गुड मॉर्निंग मंडळी. माझी सुरुवात होते माझ्या पिल्लूपासून. माझ्या पिल्लूची जरा तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ती माझ्या काकत आहे. उठलो आणि सगळं आवरलो माझं. चहा ठेवला, सगळ्यांनी चहा ठेवला. चहा करून झाल्यानंतर सगळ्यांनी चहा घेतला. त्याच्यानंतर जेवणाला घातलेलं. पण माझ्या पिल्लूची थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ती माझ्या काही काकतनं उतरत नव्हती. म्हणून मम्मींना म्हणलं तुम्हीच करा आज, कारण ती काय उतरत नाही काय नाही आहे. आमच्या मम्मी दुधी भोपळ्याचं काहीतरी नवीन रेसिपी करत होत्या बघा. ही रेसिपी काय मला माहित नव्हती, मी पहिल्यांदाच बघितलेली. मम्मी आमच्या काहीतरी सारखं सारखं नवीन काहीतरी करत असतात. ह्याला काहीतरी दुधी भोपळ्याचे गुणगुरी असे म्हणतात. तोपर्यंत मी पिल्लूला बाहेर घेऊन गेलतो, ती शांत बसत नव्हती म्हणून. नंतर तिला झोपवलो आणि मग भांडी सगळी घासली. मग कुकर लावला. कपडे पण इकडे लावलेली मशीनला, कारण लाईट नव्हती संध्याकाळी म्हणून. 4 वाजता लाईट आलती ना म्हणून. कुकर लावला. परत मग भाजीची पण तयारी केली. सगळं आवरलं. मग भाकऱ्या पण करून घेतल्या. झालं गरमागरम जेवणाचं ताट तयार झालं. मग आम्ही जेवलो आणि बाकीचं आवरलं आणि झोपी गेलो. गुड नाईट.